हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विविध मतदान केंद्रात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी पथकं सध्या रवाना होत आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 18,14,277 मतदार असून 27 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र प्रमुख लढत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांच्यात असणार आहे। दरम्यान मतदान केंद्रावरून आढावा घेतलेला आहे विजय केसरकरनं, पाहूया। हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे आणि मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केलेली आहे। सध्या शिरोळ विधानसभा क्षेत्रामध्ये जे काही मतदान केंद्र आहे त्यासाठी जे काही मतदान पथक आहे त्यांना मतदानाचं साहित्य जो आहे तो दिला जात आहे। शिरोळमधील प्रशासकीय भवनामध्ये मतदान साहित्याचा जो वाटप आहे तो सुरू झालेला आहे आणि मोठ्या संख्येने जे शासकीय कर्मचारी आहे ज्यांची विविध मतदान केंद्रांवर ड्यूटी लागलेली आहे ते मतदानाचं साहित्य घेण्यासाठी पोहोचलेले आहे। हातकणंगले मतदारसंघामध्ये 18,14,277 मतदार आहे आणि हे मतदार उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। 27 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहे आणि या 27 उमेदवार मधूनच हातकणंगलेचे मतदार जे आहेत ते आपला पुढचा खासदार निवडणार आहे। उद्या हे जे मतदार आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल यासाठी पोलिंग पार्टीज जे आहेत ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विविध केंद्रावरून आज रवाना होणार आहे आणि त्यासाठीचीच प्रशासनाची तयारी, मतदान साहित्य वाटप करण्याची जी एक प्रोसेस असते ती सध्या पार पाडली जात आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, शिरोळ, हातकणंगले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।